नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, मल्टीप्लायर कंपनी प्रतिनिधी। आज आपण एका शेतकऱ्याच्या हळदीच्या शेतामध्ये आलो आणि ते रिझल्ट घ्यायसाठी आलेलो आहोत आपण। या शेतकऱ्यांची हळद जर पाहिली तुम्ही तर एकदम जबरदस्त असे रिझल्ट त्यांना आलेले आहेत। तुम्ही कंदाची साईज बघू शकता, एकच कंद आहे, एकाच कंदाचे पूर्ण जाई आहेत आणि यांच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही। तर आपण यांचा सुरुवातीला परिचय घेणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव? टिटवा गाव आहे आणि बार्शी टाकळी तालुका अकोला जिल्ह्यामध्ये यांचं गाव आहे। तुमचा जो हळदीचा प्लॉट आहे, या हळदीच्या प्लॉटला तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत काय काय असं उपाययोजना केली, काय काय वापरलं याला? मल्टीप्लायर, त्याच्या व्यतिरिक्त काय वापरलं आणखी? रासायनिक खताचे डोस किती दिले तुम्ही? रासायनिक खत नाही दिलं, रासायनिक खत दिलंच नाही? एक पोतं फक्त। बरं, यांनी खत फक्त वापरले। यांनी फक्त रासायनिक खतामध्ये एकच पोतं रासायनिक खताचं दिलं आणि बाकीचे वॉटर सोल्युबल जे खतं आहेत हेच वापरले आणि मल्टीप्लायरचा वापर केला। मल्टीप्लायर तुम्ही या प्लॉटला किती वापरला आतापर्यंत? 5 किलो। 5 किलो या प्लॉटला मल्टीप्लायर दिलं। आणि ही जी जागा आहे तुमची, जागा किती एकर आहे? 1 एकर थोडी कमी आहे, 1 एकरला कमी आहे। तर बघू शकता 30 ते 32 गुंठे जागा यांची आहे आणि हळदीचा जर प्लॉट पाहिला, तुम्हाला हळद दाखवतो मी, तुम्ही बघू शकता एक कंदाची साईज पूर्ण शेतामध्ये हळदीचं पूर्ण कंद वगैरे दिसतात। असे जबरदस्त आणि भन्नाट रिझल्ट यांना आलेले आहेत। वेचणीसुद्धा चालू आहे, ती तसा ढेर दिसते, बघू शकता तुम्ही। पूर्ण शेतामध्ये हळदच हळद दिसते, बघू शकता तुम्ही। कंदाची साईज किती जबरदस्त झालेली आहे। हा लाईव्ह व्हिडिओ आहे आपला। तर असेच जर भन्नाट आणि जबरदस्त रिझल्ट कमी खर्चामध्ये जर घ्यायचे असेल मित्रांनो, तर तुम्ही निश्चितच स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही संपर्क करा। तर तुमचं इतर शेतकऱ्यांना काय सांगणं राहील? मल्टीप्लायर त्यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे। तुमचं समाधान झालं का नाही मल्टीप्लायर वापरून? आणि ह्याच बेण्याचा दुसराही प्लॉट होता एका शेतकऱ्यांचा, त्यांच्या प्लॉटची कंडिशन काय झाली तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? आपल्यापेक्षा कमी आहे, तो कमी आहे, उत्पादन कमी होणार त्यांचं। तर बघा मित्रांनो, एवढंच दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे की शेतकऱ्यांचं कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन झालं पाहिजे आणि उत्पादन पण वाढलं पाहिजे। धन्यवाद।